केलेला आहे आणि ही शिदोरी आपल्याला घरी घेऊन जाता आली पाहिजे. नाहीतर बहुसंख्येनं आपणही पदयात्रेमध्ये आलो, अनेक पदयात्रा केल्या, पण जाताना काहीच घेऊन नाही गेलो तर मग आम्हीही पदयात्रा काढून त्याचा जसा तसा उपयोग होणार नाही. प्रसाद वंदनाचा, स्थान वंदनाचा लाभ होणार, जसा तसा लाभ खऱ्या अर्थानं आपल्याला घ्यायचा असेल तर बाबांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा ओलावा तळमळ असणं. का तर तुम्ही खरोखर घरदार सोडून सगळं या ठिकाणी आला आणि इथं आल्यावर इथून काय घेऊन जायचं हे आपल्या तुमच्या हातात आहे. सांगत असताना महत्वाची गोष्ट मी तर म्हणेन बाबा, संपूर्ण मानभाव पंथाच्या इतिहासात खऱ्या अर्थानं सांगवी गावाने वेगळा वेगळा इतिहास आमच्या पंथासमोर ठेवला असेल. कारण लोक दान देतात, पैसे देतात, पंक्ती करतात, कपडे देतात, सगळं देतात, पण प्रसाद मात्र कोणीच आजपर्यंतच्या इतिहासामध्ये मंदिरामध्ये दिलेला माझ्या तरी कानी आलेला नाही. आणि खरोखर जे कोणी माणसं या ठिकाणी असतील, ज्या महिला या ठिकाणी असतील की ज्यांच्या घरून प्रसाद दिला, लक्षात घ्या, देवाने इंद्रभटाला फुटा प्रसाद दिला आणि देवाच्या पश्चात स्वामी उत्तरापंथी निघून गेल्यानंतर मानभाव पंथामध्ये जेव्हा देवाने सांगितलं की बाबा हो, इथून पुढे तुम्हाला खऱ्या अर्थानं इतिची या संबंधा गेले ते तुले ओटे गोटे आदी करुणी नमस्करणीय किंका. इंद्रभटांना फुटा प्रसाद देत असताना याला प्रत्येक दिवसाला तुम्ही दररोज या प्रसादाला वंदन करा. आधी येत एक पुष्प वाहिजे, सकृत सेविजे, अति यत्न कीजे, हा विधी विहिला. आणि सांगितलं की प्रसाद सेवेत पुरुष धर्मी लक्ष हो. या प्रसाद सेवेचं इतकं महत्व आहे. आपल्याला गंध चढलेला आहे, मलिनत्व आलेला आहे. ही प्रसाद सेवना केल्यामुळे, वंदन केल्यामुळे आपले रजतम दूर होत असतात. इतका महत्वाचा हा प्रसाद आहे. आणि तो प्रसाद ज्या व्यक्तींनी खऱ्या अर्थानं मंदिरात दिला तो निश्चितपणाने भाग्यवान आहे. ध्यानात ठेवा. कारण तुमच्या घरामध्ये येऊन कोणता वासनिक प्रसाद करणार नाहीये, लक्षात घ्या. कोणता साधू तुमच्या घरामध्ये येऊन प्रसाद वंदन करणार नाहीये, पण मंदिरामध्ये आल्यानंतर प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला किंवा सणावाराला, आषाढी एकादशीला, नवरात्रीला या ठिकाणी निश्चितपणानं ही देवपूजा सोडल्या जाते आणि त्याचं गोमट घर बसल्या तुम्हाला भेटतं. जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी तुम्ही निमित्त झाला. येणाऱ्या पिढीचा जरी समजा खऱ्या अर्थानं वसावारसा असेल, बाबा आमच्या घरचा प्रसाद आहे, पण दिला तुम्ही ना, म्हणून तुम्हाला ते निमित्त गोमटा असा आहे की बा ज्या ज्या वेळेला जी जी मंडळी प्रसाद करेल, वंदन करेल, त्यातला 10% 20% भाग निश्चितपणानं घर बसल्या तुम्हाला भेटतो आहे. म्हणून ही अत्यंत गौरवाची गोष्ट आहे, अभिमानाची गोष्ट आहे. आणि हा वसा वारसा खऱ्या अर्थानं आपल्याही कदाचित आपल्या गावामध्ये किंवा आपल्याकडे जरी असेल तर आपणही हा सुंदर असा विचार केला पाहिजे. कारण या गोष्टीतून खऱ्या अर्थानं धर्म वाढणार आहे. या गोष्टीपासून एक नवीन प्रेरणा मिळणार आहे आणि जेणेकरून खऱ्या अर्थानं आपल्याला ऊर्ध्व गतीला जर जायचं असेल तर त्यासाठी खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी तितक्या महत्वाच्या आहेत. मग त्यावेळेला तो इंद्रभटांना विधीपूर्वक हा फुटा दिल्यानंतर जेव्हा स्वामींच्या पश्चात माईम भट्ट तो फुटा मागण्यासाठी गेले, इंद्रभटांनी नकार दिला. नाही नाही, हा गोसावी मध्ये प्रसन्न होऊन दिला, मी नेदी, मी देणार नाही म्हटले इंद्रभट्ट. ही वार्ता आचार्यांच्या कानावर गेली. आचार्य म्हणाले, अरे फुटा काही त्याच्या बापाचा, फुटा गोसाव्यांनी जरी त्याला दिला पण आशिक्या परमार्गाच्या हेतून दिला. म्हणून स्वतः आचार्य त्या इंद्रभटाजवळ गेले आणि त्याला सांगितलं की बाबा, हा फुटा काही तुला एकट्याला दिला नाही, दिला तुला
पण सगळ्या मार्गासाठी परमार्गाच्या हेतूने तुला दिला, तो फुटा इकडे घेऊन ये. मग इंद्रभट्टांनी तो फुटा आचार्यांच्या हातामध्ये दिला. त्याचे 2 भाग केले. अर्धा फुटा इंद्रभटांना दिला. दुसरा जो अर्धा भाग होता फुट्याचा तोही इंद्रभटांच्या हातामध्ये दिला. आणि दिल्यानंतर मग आचार्य त्या इंद्रभटांना म्हणतात की आता हा अर्धा भाग तू तुझ्या हाताने प्रसन्न होऊन प्रसन्न मनोधर्माने मला दे, मार्गासाठी दे. तेव्हा इंद्रभटांना सुख वाटलं. अगोदर आचार्यांनी सगळा फुटा आपल्या हाती घेतला, नंतर 2 भाग केले, दोन्ही भाग त्याच्या हातामध्ये दिले आणि परत सांगितलं की याच्यावर तुझा अधिकार होता, म्हणतो ना, तू तुझ्या हाताने प्रसन्न मनोधर्माने दे. इतक्या आवडीपूर्वक मनोधर्माने अंतःकरणात समाधान वाटून इंद्रभट्टांनी तो अर्धा भाग आचार्यांना दिला आणि दिल्यानंतर 2 साष्टांग दंडवत घातले. हा विधी लक्षात घ्या. कधी कधी काय होतं, आपण एखाद्याला विशेष मागतो, मागून घेतला तो नव्हे. वंदन केल्यानंतर तुम्हाला जसा जसा लाभ होणार नाहीये, ध्यानात ठेवा. तुम्हाला प्रसन्न होऊन जर कोणी एखाद्याने विशेष दिला आणि तो वंदन करा, त्याचा लाभ वेगळा आहे. मग चोरून जर घेतला तर त्याचा लाभ होईल का? आपण चोर नाही, पण कधी कधी मनात कलुषित भावना उत्पन्न होते की नाही? आणि देवाबद्दल याच्याबद्दल चांगला विशेष दिसला, बांधणी नमस्कारी असलेली दिसली किंवा जुना प्रसादवत विशेष दिसला, माणसाला मोह आवरत नाही. म्हणून असं कदाचित जर आपल्या मनामध्ये आलं, आता माझ्याही मनात कधी कधी येतं बरं का बाबा, काही सुंदर विशेष दिसला की बाबा हा विशेष जर आपल्याला भेटला चोरून घ्यावा असं नाही येत बरं का. तुम्हाला वाटत माझ्या मनात येत, जर हा विषय जर बाबांनी जर प्रसन्न होऊन दिला तर किती चांगलं होईल असं मला वाटतं, असं मनात येतं. पण शक्यता कमी असते. तसा विशेष इतका सुंदर जो आपल्याला हवा वाटतो तो विशेष कोणी देणार नाही. बाबा देतील कदाचित, बाबांचं उदाहरण आहे आणि बाबा आमचे गुरु पण आहे. तुम्हाला सांगितलं बाबा, मी जवळजवळ 3-4 वर्ष बाबांच्या सन्निधानात राहून संस्कृतचं अध्ययन केलं. बाबा गुरु आहे. आज जरी नाही तरी कदाचित काही 10-5 वर्षाने कधी आलो तर बाबा म्हणतील, भाऊ हे घे, राहू दे, तू पण काय नमस्कारच करणार आहे. भेटेल कदाचित, सांगता येत नाही. म्हणून सांगत असताना तुम्हाला हे सांगावं असं वाटतं की बाबा हो, कदाचित तुमच्या मनात अशी भावना जर कधी आली ना, ठेवून घेऊ नका. लक्षात घ्या, तो वंदन करूनही उपयोग होणार नाही. कधीच कुठेही गेला ना तर आपल्याला ही गोष्ट जिंदगीत कधी करायची नाही की बाबा एखादा विषय उचलला, खिशात घातला, घेऊन गेले. कळाल्यावर तर बदनामी तो भाग वेगळाच वेगळा, पण त्याचा लाभही तुम्हाला होणार नाही. ह्या गोष्टी आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये चांगलं बोलायचं आहे. कोणाचा रुपया ठेवून घेऊ नका. एखाद्याकडून तुम्ही घेतलेले 1000-500 रुपये त्याला माहित नाही, किंवा कधी कधी आता एखाद्या वेळेस होतं असं, काही लोकांचं कसं आहे, हौशे गौशे नवशे सगळ्या प्रकारचे लोक यात्रेत येतात. एखादी कोणाला किती मौल्यवान वस्तू सापडली ना तर ठेवून घेऊ नका. त्याचा भोग तुम्हाला भोगावा लागणार आहे. आलं का लक्षात? पैठणला स्वामींचं वास्तव्य होतं. 2 बाया दररोज स्वामींच्या दर्शनाला यायच्या. एक दिवस रात्री त्यांना स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये एक झाड दिसतंय, झाडाच्या बाजूला एक खड्डा दिसतोय आणि त्या खड्ड्यामध्ये बैल पाय खोरतोय आणि या बायांना बोलतोय, काय म्हणतोय, आई मला मरण येत नाही, तुम्ही गोसावी यांच्या एका दर्शनाचं पुण्य मला द्या, मी या नरक योनीतून मुक्त होईल. असं प्रत्यक्ष तो बैल त्या बायांना रात्री स्वप्नामध्ये बोलला. आणि बोलल्यानंतर सकाळी त्यांना आठवलं, सगळं स्वप्न पडलेलं, सूचक पडलेलं आठवलं आणि त्यांनी बघितलं तर खरोखर झाड दिसतंय, खड्डा दिसला, खड्ड्याच्या आतमध्ये बघितलं तर बैल दिसतोय. आता मात्र घाबरल्या.
स्वामींकडे आल्या आणि स्वामींना घडलेला वृत्तांत सांगितला की बाबा असं असं मला स्वप्न पडलं आणि प्रत्यक्षात तसंच होतं. स्वामी त्या बाईला म्हणतात, मग तुम्ही एका दर्शनाचं पुण्य दिलं का? त्या अगोदर स्वप्नामध्ये तो बैल काय म्हणाला त्या बाईला, आई मी पूर्वी ब्राह्मण होतो, माझं ओझ दुसऱ्याच्या खांद्यावर दिलं म्हणून मी बैल येवणीला गेलो आणि आता मला मरण येत नाही. पदयात्रेत आपणही आपलं ओझ दुसऱ्याच्या खांद्यावर देताना नाही. हा एक भाग झाला. दुसरा भाग, आई मी पूर्वी एका व्यापाऱ्याच्या 2 आसू बुडवल्या, 2 आसू बुडवल्या, त्यामुळे मला बैल येवणीला जावं लागलं आणि आता मी मरण मागतोय पण मला मरण येत नाही. तुम्ही मला गोसावी यांच्या एका दर्शनाचं पुण्य द्या. मग आपण कोणाकोणाचे किती ठेवले देऊन टाका. माझ्याकडे दिले तर मी त्यांना पोच करन. मग स्वामी त्या बायांना असं म्हणतात की बाबा मग तुम्ही एका दर्शनाचं पुण्य दिलं का? तेव्हा ते म्हणले की नाही नाही दिलं नाही. आमचं उन्हा होणार नाही का? आमचं कमी नाही होणार. तेव्हा स्वामी म्हणतात, बाई एका दिव्यापासून 1000 दिवे लाविले तरी काही पहिल्या दिव्याचा प्रकाश होणार होय. एका मेणबत्ती पासून तुम्ही यात्रेमध्ये 100, 200, 500 मेणबत्त्या लावता, पहिल्या मेणबत्तीचा उजेड कमी होतो का? बाई पुण्य देता पुण्य वाढे की, देता घेता दोन्ही कुळे उद्धरती. ध्यानात ठेवा. तुम्ही पदयात्रेत आले, या मंडळींनी तुम्हाला आवडीपूर्वक जेवू घातलं, तुम्ही जर त्या ठिकाणी भोजन केलं तर तुम्हालाही त्याचा लाभ आहे आणि यांना तर आहेच आहे, तुम्हालाही त्याचा लाभ. प्रीती विको वैजे हे देवाचं सूत्र आहे. ते आवडीपूर्वक तुम्हाला खाऊ घालताय, तुम्ही ते आवडीपूर्वक सेवन केलंही पाहिजे. लक्षात ठेवा. नाहीतर कोणी कोणी काही लोक असं तिसरं मत मांडतात, बाबा पदयात्रेला गेलो, पायी पायी पदयात्रा केली, एवढा देव धर्म केला, त्याचं खाल्लं, आपलं सारं पुण्य त्यालाच गेलं, आपल्या हातीपदरी काय पडलं. असं त्या काही लोकांचं मत आहे. त्यांना हे प्रमाण आहे. ध्यानात ठेवा. पुण्य देता पुण्य वाढे. नाही जेवला तर उलट तुम्हाला माई मट्टांची स्मृती ध्यानात ठेवा. माई मट्ट लीळा शोधत असताना उमाईशाकडे गेले, त्यांनी अभ्यागत वृत्ती केली, खीर बनवली आणि त्या ठिकाणी खीर बनवल्या आवडीपूर्वक माईम भट्टांनी खाल्ली नाही. माईम भट्ट म्हणाले, बा गोसावी यांनी प्रसाद म्हणून दिलेला लाडू आहे, तो लाडू जर मला द्याल चोरी तर मी खाईल. मग त्यांनी काय केलं, लाडूची जी चोरी होती ती त्या खिरीमध्ये टाकली. माईम भट्टांनी तेवढे ते एक शेव उचलून खाल्ली आणि जेवण न करता तिथून निघून गेले. ही गोष्ट आचार्यांना कळाली. आचार्यांना कळाल्यानंतर आचार्यांनी माईम भट्टांना शिक्षा पण केलं आणि परत त्यांच्या ठिकाणी पाठवलं. जा, गोसावी यांचा मनोधर्म होता आणि एखादा जर तुम्हाला आवडीपूर्वक खाऊ घालतोय ना, तुम्ही त्याच्यासोबत असं नाही वागू शकत, तुम्हाला दोष लागेल. ध्यानात ठेवा. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी परत गेले, प्रसव मोडला, दुःख केलं आणि परत त्यांनी स्वयंपाक बनवून माईम भट्टांना खाऊ घातलं. त्यांचं मन समाधान झालं, संतृप्त झालं. मग पुढे जाऊन जर आपण एखाद्याचं मन दुखवत असाल तर आपल्याला फायदा होईल का? नाही. त्यासाठी महत्वपूर्ण आहे की या गोष्टीचा विचार करा. याच्यातला मतितार्थ मी हा सांगत होतो की बाबा हो, कोणाचा रुपया आपल्यावर कर्ज असेल तो सुद्धा आपल्याला ठेवायचं नाही. या जन्मातलं दिलेलं घेतलेलं याच जन्मात फेडून टाका, नाहीतर दुसऱ्या जन्मात. गोष्ट पटली? हा, गोष्ट पटली वा खरी गोष्ट आहे.
बरोबर आहे. नाहीतर मग आपण म्हणतो ऋणानुबंध कसा चालत येतो, काही घेणं नाही देणं नाही, भांडण दुसऱ्याचं जण आपल्याच मुस्काटात ठेवून निघून जातो. भांडण दुसऱ्याच्या हातामध्ये गेला एक मार खातून निघून येतो. अरे काही घेणदेण नाही. कसं घेणदेण नाही, मागच्या जन्मीचं ऋण आहे ना भाऊ, ती फेडा लागेल ना. हा, नाही तर कधी कधी एखादा खिसा मारून जातो. सगळे लोक पदयात्रेला ना आपलाच खिसा मारला, हे ऋण आहे. आता आमच्या एका बाईची एक अंगठी गेली पदयात्रेत, आणि कोणतरी तुम्हीच घेतलेली आहे, मला मालूम आहे ना. पण आज प्रवचन झाल्यावर मग मात्र ऑटोमॅटिक पालखीत येणार आहे, एवढं मला माहित आहे. का? कारण ठेवून घ्यायची नाही आपल्याला. कुठं फेडणार आहे तो, कुठं काय कमी केलं देवाला तुम्हाला सांगा बरं, विचार करा. काही कमी केलंय का? कशाला कोणाचं आपण आलो कशासाठी, काय करतोय काय, हा विचार तुम्ही करा. मग कदाचित जर तिथंच राहिली असेल तर तिकडूनही आपल्यापर्यंत येईल. पण इथं घेतलेली आहे ती आमची पालखीमध्ये रात्री कधी तुम्ही ठेवून द्या, बरोबर. तर तुमची पदयात्रा सफल झाली, ध्यानात ठेवा. देवपूजा संपली ना? चालू आहे बरे. म्हणून अशा पद्धतीने खरोखर आपल्याला या वर्षी या पदयात्रेमध्ये आपला जास्तीत जास्त फायदा आहे. कारण तुम्ही गाड्या काढता, आमचे मामा दरवर्षी गाडी काढतात. कुठे गेले संतराज दादा? 250 लोक या वर्षी किती होते? 200 लोकांचा जथ्था आषाढी एकादशीच्या निमित्तानं स्थानवंदन करत करत. आता वय आहे त्या माणसाचं गिरायचं, पण धर्म कार्य काही कसली अपेक्षा न करता सगळ्या लोकांना घेऊन 2-2, 3-3 गाड्या ट्रॅव्हल्स हे ते घेऊन संपूर्ण महाराष्ट्र वंदन करून शेवटी बीजगावला येऊन मग घरी जातात. स्थान कधी करू शकता, लक्षात ठेवा. पण प्रसाद वंदन देवपूजा ही तुम्हाला या यात्रेच्या निमित्तानं, पदयात्रेच्या निमित्तानं, नाहीतर मग कधी कधी काय होतं बा, तुम्हाला काय करता येते म्हणून एखाद दोन समजा असे खर्च आम्ही सोडतो, घरात जा. पण तसं नाही. एवढी संचालक मंडळी आलेली आहे, बाबांना विनंती केली, बाबांना सांगितलं बाबा आवश्य तत्वे आम्हाला आपली जी देवपूजा आहे पिढीची करवा. बाबांनी काय सांगितलं, बाबा आम्ही हा दत्त प्रभूचा विशेष कोणाच्याच हातात देत नाही, पण आज पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी वंदन करायला भेटला, ध्यानात ठेवा. म्हणून ही जी प्रसाद व देवपूजा या भागात आहे, ती देवपूजा तुम्हाला यावर्षी पदयात्रेत आल्यामुळं, आज मला आमच्या शेलूच्या अर्चनाबाईचा फोन आला. बिचारी फोनवर रडत होती. म्हणले बाबा आता कधी नंबर लागन आपल्या पदयात्रेचा, एवढी सुंदर देवपूजा आम्हाला कधी करायला भेटल. ही तळमळ पाहिजे. कर्म तुम्ही जोडून ठेवताना देवाने सांगितलं, जीव क्षणाएका माझी ते एक आपदवी आपणे अशी, जे जन्माचा सहस्त्री निस्तरण सरे. हजारो जन्म घेतले तरी एका क्षणात केलेलं कर्म फिटत नाही. 1000 जन्मात एखाद्या रस्त्याने डोंगर पेटून देतात ना काही लोक, पिढी वडली काळी दिली फेकून गेला ना डोंगर जळून. हजारो लाखो जीव जंतू मेले, ते भोगावत लागते. मग असे कर्म जोडून ठेवलेले कुठे भेटसा? त्यासाठी देवानी सांगितलं सोपा उपाय, अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची या राशी नासती. शब्दचा अर्थ लक्षात घ्या. अप्राप्ती जर भावली, जशी त्या अर्चनाबाईनं भावली, बाबा मला कधी कधी देव होईल, कधी कधी मला प्रसाद करायला भेटतील, एवढ्या साधूचं दर्शन मला कधी होईल, याला अप्राप्ती म्हणतात. ती तुम्ही बसल्या जागी घरी जरी भावली ना, तरी कर्माची राशी, एक रास नाही, एका रास. रास कशाला म्हणतात? रास आडगावकर, धान्याची रास, गव्हाची रास. एका राशीतले तुम्ही गहू मोजू शकता का? घरी गेल्यावर मोजून दाखवा. मोजू शकतो का एका गव्हात राशी मधले गहू? मग एका राशीतले गहू मोजू शकत नाही,
तर देव म्हणतात कर्माची या राशी म्हणजे ढिगच्या ढिग तुमचे कर्माची जोडून ठेवलेले कशानं अप्राप्ती भावल्यानं नाचतात. मग पहा बरं किती सवलत आहे, किती फुकट आहे, याला काय रुपया खर्च करायची गरज आहे का? महेंद्र मुनी म्हणतात विडे ठेवत नाही, ताट फिरवलं तर साऱ्या लवंगात लवंगा. मग आता याला काही खर्च करायची गरज आहे का? फुकट. फक्त अंतःकरणामध्ये तुमचं दुःख किंवा त्याबद्दल तळमळ असली ना तर ह्या साऱ्या गोष्टी खऱ्या अर्थानं सुलभ होतात. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी करायच्या आहेत. आता विशेष करताना लोकांना इतकी गडबड. आता महेंद्र मुनी हे ते बोलले बाबा पुरुष मंडळी बघा बायाला एवढा वेळ लागला, पुरुष तर झाले बाहेर फिरून आले, सगळं झालं बरोबर. पण महिलांची देवपूजा होताना शांततेत किंवा काहीतरी समजा भावनिक असतात. आणि तो महिलांचा एक विशिष्ट म्हणजे हे आहे की थोड्या धार्मिक भावनिक महिला असतातच, पण थोडं अजून की आपल्याला भावनिक होता आलं पाहिजे. विशेष केल्यावर घेतला ठेवला नको ना. तो विशेष कमीत कमी आपल्या कपाळाला इतक्या वेळ लावायचा आहे. आता पदयात्रेत नाही तर बाबांनी सांगितलं माईकवर म्हणून तुम्हाला चला चला म्हणल्यावर नाही थांबा. हे लोक नाही थांबा, आम्हाला घरी गेल्यावर तुम्हाला वेळच वेळ आहे ना, काही काम आहेत का दुसरे? असतील काम तर आहेत, पण जेवढा वेळ देवासाठी काढला ना आता घ्या, इकडून नमस्कारा तिकडून नमस्कारा. पण तुम्हाला माहित नाही हा विशेष कुठला आहे. परमेश्वर अवताराच्या पवित्र सेवा संबंधात माझा दंडवत. कमीत कमी 10 सेकंद तर कपाळाला लागतो ना म्हणायला, तेवढा वेळ लावायचा, परत दुसऱ्या बाजूला करायचा, परत तिसऱ्या बाजूला करून मग तो विशेष ठेवायचा. घेतला ठेवला झाले. याला विशेष बंधन म्हणत नाही. म्हणून अशा पद्धतीने जर कोणी विशेष बंधन करेल शांततेत, त्या विशेष बंधनामुळे सुद्धा तुमचे कर्म नासतात हे मला सांगायचं आहे. विशेष करिता नमस्कार नासती दोषाचे गिरीवर. विशेष नमस्कार अशा विधीपूर्वक नमस्कार केल्याने दोषाचे गिरीवर, गिरी म्हणजे पर्वत, पर्वता एवढाले दोष तुमचे विशेष वंदन केल्यामुळे नासून जातात. आता तुम्ही एक डोकेबाज असे माणसं आहेत बाबा, हे म्हणतात आता इकडं जर कर्म केले हानल्या लोकांना लागता, संध्याकाळी विशेष तर करणंच आहे आम्हाला. दोष आमचे गिरीवर नाचल्या जातात शिवाजीराव, पर्वता एवढाले दोष नाचल्या जातात. बाबांना सांगितलं विशेष केल्यामुळं. इकडं लोकांना शिव्या द्या, मारामाऱ्या करायच्या, सगळं करायचं, पुन्हा विशेष जर केला नाचले नाही. प्रल्हादराव अजिबात नाही. जे अनावधानाने असे दोष आपल्याकडून असंख्य होतात, जाय 22 दोष आहे, 62,500 दोष जे आपल्याकडून होतात, ते विशेष नमस केल्याने अप्राप्ती भावल्याने. नाहीतर एखाद्याला लात मारायची, दंड होतो, त्याच्या मनातलं जाईल का? करून पहा. सहज लात लागली त्याला दंडच म्हणला तुम्हाला, बरोबर ठीक आहे जाऊ दे काय हरकत नाही. लागली असेल गडबडी, लात मारायची जाणून बोलून दंड नाही नसल्याचं त्याच्या मनातलं जाणार नाही. म्हणून सांगण्यासारखं खूप काही आहे. बाबांनी सांगितलं, देवपूजा संपली आणि आता आपल्याला इथून पुढे